Hello everyone. Now today we are going to discuss question number first of 7, that is sin theta is equal to tan theta, and we have to find out the general solution of that equation. So sin theta is equal to cos theta. बघा लेफ्ट हँड साईडला sin theta आहे, मी याला ॲज इट इज ठेवते. बघा जनरल सोल्युशन, आपल्याला या इक्वेशनचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे आणि जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय म्हणतो. जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले बघा काय म्हणतात. लेफ्ट हँड साईडला जी टर्म आहे राईट हँड साईडला सुद्धा तीच असायला हवी. म्हणजे साइन थीटा आहे तर लेफ्ट हँड साईडला साइन थीटा आहे तर राईट हँड साईडला साइनच असायला हवा, मी साइन अल्फा असायला हवा. जर कॉस थीटा आहे तर राईट हँड साईडला कॉस अल्फा असायला हवा. टॅन थीटा आहे तर टॅन अल्फा असायला हवा. आणि जर स्क्वेअरची टर्म आहे लेफ्ट हँड साईडला साइन स्क्वेअर थीटा तर राईट हँड साईडला स्क्वेअरची टर्म असायला हवी, पण अल्फाची असायला हवी. मी साइन स्क्वेअर थीटा असेल तर साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा असेल तर कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थीटा असेल तर टॅन स्क्वेअर अल्फा. तरच आपण हे फॉर्म्युले अप्लाय करू शकणार. बघा लेफ्ट हँड साईडला काय साइन थीटा, पण राईट हँड साईडला आहे का साइन थीटा नाही आहे. राईट हँड साईडला टॅन थीटा आहे, तर मग काय करायचं, याला साईनमध्ये आपण कन्वर्ट करूया. तर टॅन थीटा मीन्स काय होतो, साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. साइन थीटा मी ॲज इट इज ठेवलं, टॅन थीटाला कन्वर्ट केलं. टॅन थीटा मीन्स काय होतो, साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा काय होत असतो, टॅन थीटा. नाव नेक्स्ट, हा जो कॉस थीटा आहे हा लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये चालला जाईल. मीन्स साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. सो साइन थीटा इंटू कॉस थीटा, हा जो साइन थीटा आहे जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार, मायनस साइन थीटा इज इक्वल टू 0. नाउ नेक्स्ट, साइन थीटा जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येणार, कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. सो देअरफोर साइन थीटा इज इक्वल टू 0 येणार अँड कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. काय केलं आपण, टॅनला कन्वर्ट केलं साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. त्यानंतर कॉस थीटा लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये चालला जाईल. मीन्स साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. त्यानंतर हा जो साइन थीटा आहे याला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं तर काय येणार, साइन थीटा इंटू कॉस थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल टू 0. बघा दोन्ही टर्ममधून काय कॉमन निघणार, साइन थीटा कॉमन निघणार. तर ब्रॅकेटमध्ये काय येणार, कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे याला सेपरेट केलं. मीन्स साइन थीटा इज इक्वल टू 0. जे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं होतं किंवा जे इक्वेशन आपलं बनलं आहे त्याला सेपरेट केलं मी. मीन्स देअरफोर साइन थीटा इज इक्वल टू 0 अँड कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. नाउ नेक्स्ट, साइन थीटा, बघा साइन 0ची व्हॅल्यू 0 असते. जर लेफ्ट हँड साईडला जर साइन आहे तर राईट हँड साईडला सुद्धा आपल्याला साइन असायला हवं, तरच आपण जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. पण इथे काय 0, मी 0ला साइन 0 लिहू शकते. साइन 0 काय होत असतो, 0च होत असतो. ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये साइन 0ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. त्यामुळे मी 0ला काय लिहिलं आहे, साइन 0. काही फरक पडणार आहे का, साइन 0ची व्हॅल्यू 0च असते. नाव नेक्स्ट, कॉस थीटा, हा जो मायनस 1 आहे याला मी राईट हँड साईडला शिफ्ट केलं तर काय येणार, प्लस 1. नाव नेक्स्ट, साइन थीटा इज इक्वल टू साइन 0, याला असंच राहू देते. अँड कॉस थीटा, बघा इथे 1 आहे तर कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे मी कॉस 0 लिहू शकते. जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय म्हणतो, लेफ्ट हँड साईडला जी टर्म आहे ती राईट हँड साईडला असायला हवी, तरच आपण जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. तर राईट हँड साईडला काय आहे, 1 आहे. कॉस 0ची व्हॅल्यू असते 1, त्यामुळे मी काय लिहिलं आहे, 1ला कॉस 0 असं लिहिलं आहे, कारण मला जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. त्यामुळे मी 1ला कॉसमध्ये कन्वर्ट केलं. कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते आणि इथे पण 0 होता, तर मी 0ला कसं लिहिलं आहे, साइन 0, कारण साइन 0ची व्हॅल्यू 0 असते. आता मी जनरल सोल्युशनच्या फॉर्मॅटमध्ये आला आहे. साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा आणि इथे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, म्हणजेच मी फॉर्म्युला अप्लाय करू शकते. तर फॉर्म्युला काय आहे बघूया. फॉर्म्युला काय आहे, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n इंटू अल्फा. तर हा फॉर्म्युला अप्लाय करणार. सिन्स साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n इंटू अल्फा कॉमा n बिलॉंग z. आणि इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार जनरल सोल्युशनचा, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फावाला. काय म्हणतो, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, थीटा इज इक्वल टू ट्वाइस n पाय प्लस मायनस l अल्फा. सो कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू ट्वाइस n पाय प्लस मायनस अल्फा कॉमा n बिलॉंग z. नाउ नेक्स्ट, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n. अल्फाची व्हॅल्यू काय दिली आहे, अल्फाची व्हॅल्यू आहे 0, तर काय येणार 0.
झिरो येणार. तर काय इथे अल्फा दिला आहे आणि अल्फाची व्हॅल्यू काय आहे, जी पण राईट हँड साईडला व्हॅल्यू असते ती आपली अल्फाची व्हॅल्यू बनत असते. तर राईट हँड साईडला व्हॅल्यू काय आहे, झिरो. तर अल्फाची व्हॅल्यू काय येणार, झिरो. सो थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. तर अल्फाची व्हॅल्यू काय, झिरो. सो -1 टू द पॉवर एन इंटू झिरो काय येणार, झिरो येणार. म्हणजेच थिटाची व्हॅल्यू काय येणार, एन पाय कॉमा एन बिलॉंग झेड. बघा कॉस थिटा, इथे काय कॉस थिटा इज इक्वल टू कॉस झिरो. तर इथे जनरल सोल्युशनचा कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार आपल्याला, कॉसवाला. सो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस मायनस अल्फा कॉमा एन बिलॉंग झेड. सो थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय ॲज इट इज येणार प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे, जी पण राईट हँड साईडला व्हॅल्यू असते ती अल्फाची व्हॅल्यू बनत असते. इथे 1 आहे तर अल्फाची व्हॅल्यू येणार 1. तर इथे अल्फाची व्हॅल्यू काय आहे, इथे अल्फाची व्हॅल्यू आहे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस झिरो. जी पण कॉस झिरो आहे, जी पण राईट हँड साईडला व्हॅल्यू आहे कॉसची, ती आपली काय बनत असते, अल्फाची व्हॅल्यू बनत असते. तर राईट हँड साईडला काय कॉस झिरो म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय बनणार, झिरो बनणार. तर काय येणार इथे झिरो कॉमा एन बिलॉंग झेड. तर थिटाची व्हॅल्यू काय येणार, ट्वाइस एन पाय कॉमा एन बिलॉंग झेड. तर बघा इथे साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा होता. तर इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार, साईनवाला. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आहे, साइन झिरो आहे. जी पण राईट हँड साईडला व्हॅल्यू असते ती आपली अल्फाची व्हॅल्यू बनत असते. इथे काय झिरो, तर अल्फाची व्हॅल्यू काय येणार, झिरो. तर काय होणार -1 टू द पॉवर एन इंटू झिरो, झिरो होणार. मीन्स थिटाची व्हॅल्यू येणार एन पाय. नाव नेक्स्ट सोल्युशन काय, नेक्स्ट इक्वेशन काय, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस झिरो. इथे कॉसवाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे जनरल सोल्युशनचा. तर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस मायनस अल्फा कॉमा एन बिलॉंग झेड. इथे अल्फाची व्हॅल्यू काय आहे, इथे बघा राईट हँड साईडला काय कॉस झिरो. तर झिरो काय बनणार, अल्फाची व्हॅल्यू बनणार. तर काय येणार, झिरो येणार. सो थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय कॉमा एन बिलॉंग झेड. तर बघा या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं दोन जनरल सोल्युशन असणार, थिटा इज इक्वल टू एन पाय आणि थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय कॉमा एन बिलॉंग झेड. मागे जे तुम्हाला आन्सर दिले आहे तिथे त्यांनी एकच व्हॅल्यू दिली आहे, पण इथे हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, याचे दोन सोल्युशन येणार, थिटा इज इक्वल टू एन पाय आणि थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय. नाउ नेक्स्ट इज कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू 1. तर आपल्याला या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू 1. बघा कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असतो, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. आणि साइन π/4 आणि कॉस π/4ची व्हॅल्यू काय असते, 1/√2 असते. तर कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू 1. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सो कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू 1. डिवाइड बोथ साइड बाय √2. मी काय करते, याला इक्वेशन नंबर फर्स्ट देते. सो डिवाइड बोथ साइड बाय √2. तर इक्वेशन फर्स्टला मी डिवाइड करते √2ने. तर काय येणार, 1/√2 इंटू कॉस थिटा प्लस 1/√2 इंटू साइन थिटा अँड 1/√2 इंटू 1 काय येणार, 1/√2. 1/√ची व्हॅल्यू काय असते, 1/√2ची व्हॅल्यू असते कॉस π/4. तर इथे मला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. तर इथे काय 1/√2, इथे मला कॉस लावायचा आहे तर मी कॉस π/4 लिहू शकते. कॉस π/4ची व्हॅल्यू काय असते, 1/√2 इंटू कॉस थिटा प्लस इथे 1/√2 आहे, पण इथे काय यायला हवं, साइन ए इंटू साइन बी. साइन थिटा इथे, तर इथे मला साइन अप्लाय करायचं आहे. तर बघा मी साइन π/4 असं लिहू शकते. साइन π/4ची व्हॅल्यू असते 1/√2 इंटू साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. आणि मला फॉर्म्युला कशाचा बनवायचा आहे, कॉसचा. तर इथे मी कॉस π/4 लिहू शकते. कॉस π/4ची व्हॅल्यू काय असते, 1/√2. तर बघा कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू कॉस ए मायनस बी. तर हा फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बीचा, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. सो कॉस थिटा मायनस π/4 असं लिहू शकते मी इज इक्वल टू 1/√2. मला कॉसच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू कॉस ए मायनस बी.
तर इथे मला कॉसच्या फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म्युला आणायचा आहे, म्हणजे दोन्ही पण साईडनी कॉस असायला पाहिजे. त्यामुळे मी इथे 1/√2 होतं, त्यामुळे मी काय लिहिलं कॉस π/4. नाव कॉस π/4 तर आला आहे फॉर्मॅटमध्ये. लेफ्ट हँड साईडला पण कॉस आहे आणि राईट हँड साईडला पण कॉस आहे, म्हणजे मी इथे जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकते. तर बघा इथे थीटा मायनस π/4 का बरं लिहिलं मी, π/4 मायनस थीटा का बरं नाही लिहिलं, कारण मला जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे, त्यामुळे π/4 मायनस थीटा लिहिलं असतं तरी चाललं असतं. पण मला अँगलला निगेटिव्ह नाही बनवायचं आहे, त्यामुळे मी काय केलं, जो थीटा आहे तो पहिले लिहिला मीन्स कॉस थीटा मायनस π/4 इज इक्वल टू कॉस π/4. बघा फॉर्म्युला बनला आहे कॉस π/4 इंटू कॉस थीटा प्लस साईन π/4 इंटू साईन थीटा. म्हणजे मी इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आहे, कॉस ए मायनस बी, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी. या फॉर्मॅटमध्ये या प्रॉब्लेमला मी फिट केलं आहे. त्यासाठी या इक्वेशनला मी 1/√2ने डिवाईड केलं आहे आणि कॉस ए मायनस बी या फॉर्म्युल्यामध्ये मी या प्रॉब्लेमला कन्वर्ट केलं आहे. आणि राईट हँड साईडला काय होतं 1/√2, पण मी काय घेतलं आहे कॉस π/4, कारण मला दोन्ही पण साईडनी कॉस पाहिजे, तरच मी जनरल सोल्युशनचा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करू शकणार. सो कॉस थीटा मायनस π/4 इज इक्वल टू कॉस π/4. बघा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. हा फॉर्म्युला मी अप्लाय करू शकणार. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा काय असते, थीटा इज इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा कॉमा n बिलॉंग झेड. तर हा फॉर्म्युला आता मला अप्लाय करायचा आहे. काय म्हणतो फॉर्म्युला, सिन्स कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज, तर मला अप्लाय करायचा आहे फॉर्म्युला कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा कॉमा n बिलॉंग झेड. हा फॉर्म्युला मला आता अप्लाय करायचा आहे. सो कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा. सो थीटा मायनस π/4 इज इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे π/4. बघा थीटाची व्हॅल्यू जो पण लेफ्ट हँड साईडला कॉसचा अँगल आहे तो आपला थीटा बनणार. तर इथे काय आहे कॉसचा अँगल लेफ्ट हँड साईडला थीटा मायनस π/4. त्यानंतर इज इक्वल टू 2n π ॲज इट इज प्लस मायनस अल्फा. बघा राईट हँड साईडला जी पण व्हॅल्यू असते तो आपला अल्फा बनत असतो. तर राईट हँड साईडला काय व्हॅल्यू आहे कॉस π/4, तर π/4 काय बनणार आपली अल्फाची व्हॅल्यू. तर 2n π प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू येणार π/4. आणि लेफ्ट हँड साईडला जो पण कॉसचा अँगल आहे तो बनणार आपला कॉस थीटा. तर काय आहे थीटा मायनस π/4, तर थीटा मायनस π/4. लेफ्ट हँड साईडला फक्त थीटाच, सो थीटा मायनस π/4 इज इक्वल टू बघा 2n π प्लस मायनस π/4 आहे, तर इथे दोन व्हॅल्यू मिळणार, एक प्लससाठी आणि एक मायनससाठी. सो 2n π प्लस π/4 अँड थीटा मायनस π/4 इज इक्वल टू 2n π. एक व्हॅल्यू प्लससाठी मिळाली, इथे मायनस आहे त्यामुळे दुसरी व्हॅल्यू मायनससाठी मिळणार मायनस π/4. थीटा लेफ्ट हँड साईडला फक्त थीटाच ठेवायचा असतो, त्यामुळे लेफ्ट हँड साईडला थीटाच ठेवणार. 2n π प्लस π/4, हा जो मायनस π/4 आहे हा राईट हँड साईडला शिफ्ट झाला तर येणार प्लस π/4. अँड थीटा इज इक्वल टू 2n π मायनस π/4, हा जो मायनस π/4 आहे हा राईट हँड साईडला शिफ्ट झाला तर येणार प्लस π/4. सो थीटा इज इक्वल टू 2n π, π/4 प्लस π/4 काय येणार 2 टाइम्स π/4. अँड थीटा इज इक्वल टू 2n π प्लस π/4 मायनस π/4 कॅन्सल होणार. अँड थीटा इज इक्वल टू 2n π 2 2 जा 4 म्हणजे काय येणार प्लस π/2. अँड थीटा इज इक्वल टू 2n π कॉमा n बिलॉंग झेड, कॉमा n बिलॉंग झेड. तर बघा दोन मिळणार इथे जनरल सोल्युशनचे आपल्याला दोन सोल्युशन मिळणार. थीटा इज इक्वल टू 2n π प्लस π/2 अँड थीटा इज इक्वल टू 2n π कॉमा n बिलॉंग झेड. तर बघा इथे प्लस मायनस असल्यामुळे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या, एक प्लससाठी एक मायनससाठी. थीटा इज इक्वल टू 2n π प्लस π/2 अँड थीटा इज इक्वल टू 2n π कॉमा n बिलॉंग झेड. तर इथे आपल्याला दोन सोल्युशन मिळाले आहे. कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1 या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे आपल्याला जनरल सोल्युशन 2 मिळाले आहे. Now next trigonometric equation is tan cube theta is equal to 3 tan theta. So we have to solve it. फॉर्म्युला काय म्हणतो लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सेम व्हॅल्यू असायला हवी, सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायला हवं. जर लेफ्ट हँड साईडला साइन थीटा आहे तर राईट हँड साईडला सुद्धा साइन थीटा असायला हवा. जर लेफ्ट हँड साईडला टॅन थीटा आहे तर राईट हँड साईडला सुद्धा
टॅन थिटा असायला हवा, पण इथे क्यूब आहे आणि इथे 1 पॉवर आहे, तर इथे आपण फॉर्म्युला अप्लाय नाही करू शकणार. तर मग काय करायचं, टॅन क्यूब थिटा हा जो 3 टॅन थिटा याला लेफ्ट हँड साईडला जर मी शिफ्ट केलं तर काय येणार, -3 टॅन थिटा इज इक्वल टू 0. बघा टॅन कॉमन निघणार, टॅन थिटा कॉमन निघणार, तर ब्रॅकेटमध्ये काय येणार, टॅन स्क्वेअर थिटा -3 इज इक्वल टू 0. नाऊ नेक्स्ट काय करणार, मी याला सेपरेट करणार. टॅन थिटा इज इक्वल टू 0 अँड टॅन स्क्वेअर थिटा -3 इज इक्वल टू 0. काय केलं मी, या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनला सेपरेट केलं. टॅन थिटा इज इक्वल टू 0 अँड टॅन स्क्वेअर थिटा -3 इज इक्वल टू 0. नाऊ नेक्स्ट टॅन थिटा मी 0ला असं लिहू शकते, टॅन 0, कारण इथे मला जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि फॉर्म्युला काय म्हणतो, जर जी टर्म लेफ्ट हँड साईडला आहे तेच फंक्शन राईट हँड साईडला सुद्धा असायला हवं. म्हणजे टॅन जर लेफ्ट हँड साईडला आहे तर राईट हँड साईडला सुद्धा टॅन असायला हवं, पण इथे 0 आहे, तर मी काय केलं, 0ला टॅन 0 असं लिहिलं. टॅन 0ची व्हॅल्यू काय असते, 0. म्हणजे मी आता इथे जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकते. नाऊ नेक्स्ट टॅन स्क्वेअर थिटा हा जो -3 आहे हा राईट हँड साईडला शिफ्ट केला तर काय येणार, +3. बघा इथे काय आहे, स्क्वेअर आहे. जर आपल्याला स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तर राईट हँड साईडला सुद्धा काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे, आणि इथे 3 आहे, तर मी 3ला असं लिहू शकते, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू √3चा होल स्क्वेअर. √3चा होल स्क्वेअर काही फरक पडणार आहे का, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3, म्हणजे मी इथे फॉर्म्युला अप्लाय करू शकते, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फावाला. नाऊ नेक्स्ट बघा फॉर्म्युला काय म्हणतो, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर थिटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा कॉमा n बिलॉंग z, आणि टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर फॉर्म्युला काय, थिटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा कॉमा n बिलॉंग z. हे सर्व फॉर्म्युले लर्न करायचे तरच फाइंड आउट करता येईल जनरल सोल्युशन. नाऊ नेक्स्ट सिन्स टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा आहे, इम्प्लाइज काय म्हणतो फॉर्म्युला, थिटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा कॉमा n बिलॉंग z, आणि इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, स्क्वेअरवाला. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा कॉमा n बिलॉंग z. सो थिटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फाची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे, कॉमा n बिलॉंग z, अँड थिटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे, अल्फाची व्हॅल्यू आहे √3 कॉमा n बिलॉंग z. सो थिटा इज इक्वल टू nπ प्लस 0 म्हणजेच काय येणार, nπ कॉमा n बिलॉंग z, अँड थिटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मी 3ला असं लिहू शकते, √3चा होल स्क्वेअर. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू √3. बघा ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये √3ची व्हॅल्यू कुठे असते, ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये टॅनची व्हॅल्यू √3 कुठे असते, ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये टॅनची व्हॅल्यू √3 कुठे असते, π/3 वर. तर लेफ्ट हँड साईडला काय येणार, टॅन π/3 स्क्वेअर असं येणार. बघा इथे 3 होतं तर पण मला इथे स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण लेफ्ट हँड साईडला स्क्वेअर आहे, तर मी काय केलं इथे √3चा होल स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, आपल्याला 3 मिळणार. तर टॅनच्या टेबलमध्ये टॅनची व्हॅल्यू √3 कुठे असते, टॅनची व्हॅल्यू √3 असते π/3 वर. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन π/3 येणार, पण इथे स्क्वेअर असल्यामुळे काय येणार, टॅन स्क्वेअर π/3. तर आता मी इथे फॉर्म्युला अप्लाय करू शकते, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फावाला, कारण दोन्ही पण साईडनी टॅन स्क्वेअर आहे, त्यामुळे कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा. इथे अल्फाची व्हॅल्यू काय आहे, π/3, अल्फाची व्हॅल्यू आहे π/3, तर काय येणार, अल्फाची व्हॅल्यू येणार π/3. सो थिटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस π/3 कॉमा n बिलॉंग z. तर बघा इथे आपल्याला टॅन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटाचे 2 सोल्युशन मिळणार, थिटा इज इक्वल टू nπ आणि थिटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस π/3. काय केलं आपण, हा जो 3 टॅन थिटा होता याला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं, -3 टॅन थिटा इज इक्वल टू 0. त्यानंतर टॅन कॉमन निघणार, ब्रॅकेटमध्ये काय येणार, टॅन स्क्वेअर थिटा -3 इज इक्वल टू 0. तर बघा इथे 2
तर इथे जे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे ते सेपरेट होणार. मीन्स टॅन थिटा इज इक्वल टू 0 अँड टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. इथे 0 आहे, मी 0ला असं लिहू शकते टॅन 0. जर दोन्ही पण साईडनी टॅन असेल तरच मी जनरल सोल्युशन अप्लाय करू शकणार. अँड टॅन स्क्वेअर थिटा हा जो -3 याला राईट हँड साईडला शिफ्ट केलं तर काय येणार +3 येणार. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. पण इथे स्क्वेअर आहे, राईट हँड साईडला सुद्धा मला स्क्वेअर पाहिजे, तर मी √3चा स्क्वेअर असं लिहू शकते. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. नाव √3, टॅनची व्हॅल्यू √3 कुठे असते π/3 वर, तर काय येणार टॅन π/3. पण स्क्वेअर असल्यामुळे काय येणार टॅन स्क्वेअर π/3. बघा टॅन स्क्वेअर थिटा आहे आणि राईट हँड साईडला काय आहे टॅन स्क्वेअर अल्फा. तर इथे कोणता फॉर्म्युला लागणार टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फावाला. काय म्हणतो थिटा इज इक्वल टू nπ ± अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आहे π/3 आणि इथे अल्फाची व्हॅल्यू काय आहे 0. तर काय येणार 0. थिटा इज इक्वल टू nπ अँड थिटा इज इक्वल टू nπ ± π/3. तर इथे 2 सोल्युशन मिळणार. थिटा इज इक्वल टू nπ अँड थिटा इज इक्वल टू nπ ± π/3, n बिलॉंग z.